जॉईन करा. हम्म. जॉईन करा. जॉईन करा. जॉईन. जॉईन करा. हॅलो. सर मी शिवण्याला बोलते, आता आले होते. हा. हा, बोला. आता विचारतो म्हणे. हा, द्या त्यांच्याकडे, मी सांगतो. हा. हॅलो. हॅलो. HB1C करायचं, HB1C टेस्ट. हा. हा. हॅलो. हा, बोला. हा, ठीक आहे, ठीक आहे. ओके, ओके, ठीक आहे. ओके. जॉईन करा. हा, ठीक आहे. तिला हा वर्ग जवाब द्यायची नाही. त्या लाईन पर पडे रहे. क्या लाइन पर बने रहे. क्या थोड़ी देर बाद कॉल करें.
जॉईन करा. जॉईन करा. हा. मोबाईल नंबरवर संपर्क करू इच्छिता पुरवठा खंडित होणे, केवायसी अपडेट किंवा कोणी नातेवाईक आजारी आहे किंवा त्यांना अटक झाली आहे किंवा इतर कोणत्या आपत्कालीन परिस्थितीत ते आहे असं सांगणारे कॉल येत असतील तर ते कॉलर सायबर क्रिमिनल असू शकतात. अशा प्रकारची घटना घडल्यास त्वरित नॅशनल सायबर हेल्पलाईनला 1930 या क्रमांकावर संपर्क करा. गृहमंत्रालयाद्वारे जनहितार्थ प्रसारित. लक्ष द्या, अनोळखी फोन नंबरवरून सिम डिॲक्टिव्हेशन, वीज पुरवठा खंडित होणे, केवायसी अपडेट किंवा कोणी नातेवाईक आजारी आहे किंवा त्यांना अटक झाली आहे किंवा इतर कोणत्या आपत्कालीन परिस्थितीत ते आहे असं आपण ज्या व्यक्तीचे कॉल करत आहात तो व्यक्ती उत्तर देत नाही. कृपया
चला सुरू करूया. उत्तर देत नाही. ठीक आहे, विल स्टार्ट. आज आपण डॉक्टर वगैरह वायरल इन्फेक्शन क्या है, व्हायरल इन्फेक्शन काय आहे त्या संबंधी चेक करायचं आहे, आज बघायचं आहे व्हायरल इन्फेक्शन काय आहे. आजकाल हे बर्निंग विषय आहे व्हायरल इन्फेक्शन, त्यामुळे हा विषय मी घेतलेला आहे की व्हायरल फीवर ही कंडिशन बऱ्याच प्रमाणामध्ये सध्या आपल्याला बघायला मिळते आणि त्याला अटेंड करणं गरजेचं असतं. जीपी मध्ये जनरल मध्ये या गोष्टी आढळतात. व्हायरल इन्फेक्शन हा प्रकार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला कंट्रोल कसं करायचं, त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याला कंट्रोल कसं करायचं, हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर व्हायरस म्हणजे काय, पहिलं व्हायरस हे काय समजून घ्या. व्हायरस म्हणजे काय हे पहिलं समजून घेऊया आपण. व्हायरस एक जेनेटिक सामुग्री आहे. व्हायरस काय आहे, एक जेनेटिक सामुग्री आहे. आता याच्यामध्ये काय असतं, व्हायरस ही अशी संकल्पना आहे की सजीव आणि निर्जीवच्या मधला पार्ट, त्याला व्हायरस म्हणतात. म्हणजे तो धड सजीव नाही, धड तो निर्जीव नाही, अशा कंडिशनमध्ये व्हायरसेस असतात. आणि त्याच्यामध्ये फक्त न्यूक्लियस असतो, त्याच्यामध्ये सायटोप्लाझम नसतं आणि सेल वॉल नसते. एक जेनेटिक मटेरियल आहे, एक जेनेटिक सामुग्री म्हणजे व्हायरस आहे. जेनेटिक सामुग्री ही व्हायरस आहे. लक्षात आलं, एक प्रोटीन आहे, एक प्रकारचं प्रोटीन आहे. आता ते व्हायरसेस काय काय फैलवतात, कुठल्या कुठल्या बिमारी फैलवतात बघा. सामान्य जुकाम, फ्लू, मसे आदी. म्हणजे बघा, फ्लू येतो, जुकाम असतो, अंगावर काय उठतात, फोड फुंसिया होऊन टेम्परेचर येतं. अशा बरेच गोष्टीमुळं बिमारीची लक्षणं तुम्हाला मिळतात. इनके कारण कई गंभीर बीमारी पैदा हो जाती है. आपण सफर झालो होतो, फार मोठी कोविड आणि कोविडचे व्हेरिएशन्स, हे सगळं काय होतं, व्हायरल इन्फेक्शन होतं. आणि व्हायरस एक प्रोटीन असल्यामुळे, आणि ती निव्वळ आणि कसं बनलेलं असतं, सेलचं हाफ स्ट्रक्चर असतं, फक्त न्यूक्लियस असतो. न्यूक्लियस फक्त त्याच्यात असतो, म्हणजे एक प्रोटीन जेनेटिक मटेरियल आहे. ज्या सेलमध्ये आत जाईल तिथं काय करतं, जेनेटिक म्युटेशन क्रिएट करतं. जेनेटिक म्युटेशन म्हणजे हायब्रिडायझेशन, म्हणजे ओरिजिनल सेलचं रूपांतर वेगळ्या सेलमध्ये करतं आणि मग ती काय करते, वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं उत्पन्न करते. सो मल्टी ऑर्गन फेल्युअर होऊ शकतं. त्याचं कारण आहे की ज्या पेशीमध्ये ती जाईल त्या पेशीला मॉडिफाय करत आणि त्या प्रकारची लक्षणं तुम्हाला निर्माण करतात. हे सगळं व्हायरस मुळे होत असतं. व्हायरस ही काय आहे, व्हायरस एक कसं आहे, एक जेनेटिक मटेरियल आहे, एक प्रोटीन आहे. इट इज कॉल्ड एज अ फॉरेन प्रोटीन. त्याला काय म्हणतात, फॉरेन प्रोटीन. तर फॉरेन प्रोटीन म्हणजे काय, परदेशी, म्हणजे आपल्या देशातला नव्हे, परदेशी, म्हणजे आपल्या शरीरातल्या कुठल्याही जीनची मॅच न होणारे, दॅट इज कॉल्ड एज अ फॉरेन प्रोटीन. आपलं जे जेनेटिक
मार्कर आहे आपल्या प्रत्येक पेशीचा एक जेनेटिक मार्कर असतो. त्याचं एक स्ट्रक्चर डीएनए आरएचं एक फिक्स स्ट्रक्चर आहे. त्यामुळे एका विशिष्ट प्रकारचं काम करणाऱ्या सेल्स असतात आपल्याकडे. पण जेनेटिक म्युटेशन झाल्यानंतर काय होतं, या डीएनएचं मॉडिफिकेशन होतं आणि सेल एक ॲबनॉर्मल लेवलला काम करायला सुरू करते. आणि म्हणून इथं काय म्हटलेलं आहे की आपल्याला नोन आहे, जुकाम आहे, फ्लू आहे, मचे आहेत, चेचक आहे, HIV आहे, इबोला नावाचा व्हायरस आहे, कोविड-19 नावाचा व्हायरस आहे. असे अनेक प्रकारचे व्हायरसेस आहेत की जे शरीरामध्ये काय करतात, मल्टी ऑर्गन फेल्युअर करतात. म्हणजे ज्या ऑर्गन मध्ये त्याला जागा मिळते, तिथं त्याला वावरायला मेल मिळतो, तिथं ते काय करतात, मॉडिफिकेशन करतात तिथल्या सेल्स आणि वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं तुम्हाला यायला चालू होतात. सो व्हायरस इज नॉट ए सेल, व्हायरस इज नॉट ए बॅक्टेरिया. व्हायरस एक प्रोटीन मटेरियल आहे. व्हायरस काय एक जेनेटिक आणि एक प्रोटीन मटेरियल आहे आणि ते तुमच्या शरीरात आल्यानंतर ते वेगवेगळ्या पेशींच्या वर अटॅक करून पेशीची ॲबनॉर्मॅलिटी क्रिएट करतात आणि अनेक प्रकारची लक्षणं पैदा करतात. सो हे तुमचं काय झालं, व्हायरल इन्फेक्शन झालं. आता हे व्हायरस जातात कसे, शरीरामध्ये व्हायरस जातो कसा, एक इम्पॉर्टंट आहे. शरीरामध्ये व्हायरस कसा जातो हे फार इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. म्हणजे एक अन्ना वाटे जाऊ शकतो, श्वासावाटे आत जाऊ शकतो. कीटक ने काट के या सेक्स के द्वारा वायरस लोगों के शरीर में अंदर घुस जाता है. सेक्शुअल कॉन्टॅक्ट आला, स्त्री आणि पुरुषांचा संबंध आला तर ते व्हायरस एकमेकांना ट्रान्सफर होऊ शकतात. कुठल्याही कीटकाने तुम्हाला चावा घेतला तर त्याच्यामधून सुद्धा व्हायरस आत प्रवेश करू शकतो. आणि आमतौर पर व्हायरस कुठून कनेक्ट होतो, नाकातून वायुमार्गामध्ये जास्त प्रभावित होतो. वायुमार्गामध्ये जास्त प्रभावित होतो. त्याचं कारणच आहे की जेव्हा तुम्ही अन्न मार्गाचा विचार करता त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी काय आहे, प्रोटेक्शन दिलेलं आहे. तोंडामध्ये बघितलं तुमचं सलायवेशन आहे, सलायवेशन मध्ये इम्युनिटी सिस्टम असते, त्यामुळे त्या व्हायरसला नष्ट केलं करू शकतात. म्हणजे मेजर ओव्हर नाकातून त्याचं संक्रमण जास्त होतं. वायूच्या मार्फतीनं व्हायरसचं संक्रमण तुम्हाला चालू होतं, वाया नोज येतं. म्हणून आपण काय केलेलं होतं, गरम वाफा घ्यायचो. आता एक साधं सिंपल लॉजिक आहे की त्याचं सेल वॉल जे कशानं बनलेलं आहे, व्हायरसचे जे न्यूक्लियसचा जे सेल वॉल बनलेला असतो तो लिपिड अँड प्रोटीननं बनलेला असतो. लिपिड अँड प्रोटीननं बनलेला आहे. आता या सेल वॉल लिपिड प्रोटीननं बनलाय तर फॅट कशात डिझॉल्व्ह होऊ शकतात, फॅट पातळ कशात उष्णतेने पातळ होतात. त्याच्यानंतर सॉल्ट मध्ये काय होतात, फॅट डिझॉल्व्ह होतात. म्हणून आपल्याला कोविड जेव्हा आलं होतं तेव्हा हात साबणाने धुवा, वाफ घ्या, हे सगळं तुम्हाला सांगितलं. त्याचं कारणच होतं की तो व्हायरस नष्ट त्या टेम्परेचरने होतो, वाफेच्या टेम्परेचरने व्हायरस नष्ट होतो, साबणामध्ये तो डिझॉल्व्ह होतो आणि त्याच्यात मध्ये सुद्धा नष्ट होतो. म्हणजे बाहेरून जे तुमच्या शरीरामध्ये येणारे जे व्हायरसेस आहेत त्याला तिथंच नष्ट करण्याची ताकद हे उपचार होते. बाह्य उपचारामध्ये सुद्धा आपण करत होतो. कारण अधिकतर व्हायरल इन्फेक्शन कशात नव्हतं, नाकातून, गळ्यात आणि उपरी वायुमार्ग प्रभावित होते. रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये हे सर्व येतं, नाकातून इसोफिगस मध्ये, ओरोफॅर्नेस मध्ये जातं, ओरोफॅर्नेस मधून फॅर्नेक्स मध्ये जातं, फॅर्नेक्स मधून लार्जेस मधून ट्रॅकामधून लंग मध्ये येतं. हा ट्रॅक आहे, याच्यातनं ते आत येत जातं व्हायरस. आणि एक प्रोटीन स्ट्रक्चर आहे की ज्या प्रोटीन स्ट्रक्चरमुळे काय होतं, सेल जी असते त्या सेलवर जाऊन हमला करते आणि सेलचं म्युटेशन होतं, सेल चेंज होते. नाक उपरी वायुमार्ग जे प्रभावित होत आहे
ये जीवित व सामान्य कोशिका पर हमला करते हैं और अपने जैसे अन्य वायरस पैदा करने के लिए इन कोशिका का इस्तेमाल करते हैं. काय करतं, हे आलेला व्हायरस काय करतो, तुमची जी सामान्य आणि जीवित कोशिका आहेत त्यांच्यावर हल्ला करतं. त्याच्यावर हल्ला करतं आणि त्याच्यामध्ये काय करतं, आपल्यासारखी वायरस पैदा करने के लिए इन कोशिका का इस्तेमाल किया जाता है, याच्यावर ज्याच्यावर ते अटॅक होतं त्या सेलचा वापर केला जातो. कशासाठी? इन कोशिका का इस्तेमाल किया जाता है अन्य वायरस पैदा करने के लिए. म्हणजे जेनेटिक म्युटेशन कसं होतं, एक व्हायरस आत गेला सेलमध्ये की तो आपल्यासारखी रिप्लिका बनवण्याचा प्रयत्न करतो त्या सेलच्या जीवावर. मग अनेक व्हायरस त्यातले तयार होतात आणि अनेक व्हायरस काय केले जातात, पूर्ण त्या सेलवर स्ट्रक्चरवर काम जाऊन अटॅक करतात आणि तिथलं सेलचं स्ट्रक्चर बदललं जातं. ॲबनॉर्मल सेलची ग्रोथ होते. बघा, कोविड व्हायरस जेव्हा आला, नाकात गेला, त्यावेळेला काय पैदा केलं त्याने? म्युकस तयार केला. एक्स्ट्रा सिक्रिशन ऑफ म्युकस तयार केलं आणि म्युकस सिक्रेट झाल्यामुळे जे एअर सॅक्स होते ते ब्लॉक झाले आणि लोकांना ऑक्सिजनची मात्रा कमी झाली. एक्स्ट्रा सिक्रिशन समजून घ्या, मी का सांगतोय तुम्हाला. एक्स्ट्रा सिक्रिशन व्हायला लागलं, म्युकस जास्त प्रमाणात सिक्रेट व्हायला लागलं. एक्स्ट्रा सिक्रिशन का झालं, तर ज्या सिक्रिटरी सेल होत्या त्याच्यावर व्हायरसने अटॅक केलं आणि त्याची मॉर्फॉलॉजी चेंज केली. मॉर्फॉलॉजी चेंज झाल्यामुळं त्याचं जे काही फंक्शन आहे ते डिस्टर्ब झालं. ते एक्स्ट्रा प्रमाणामध्ये सिक्रिशन करायला सुरू केलं. एक्स्ट्रा प्रमाणामध्ये सिक्रिशन करायला स्टार्ट केलं. तर जेनेटिक म्युटेशन झाल्यानंतर हा प्रॉब्लेम सुरू झाला. ये जीवित व सामान्य कोशिका पर हमला करते हैं और अपने जैसे अन्य वायरस पैदा करने के लिए इन कोशिका का इस्तेमाल करते हैं, जिसके कारण कोशिका क्षतिग्रस्त या नष्ट हो जाती है. इनके अंग में सूजन या बदलाव आ जाता है, जिसके आप बीमारी जिसके से आप बीमार पड़ जाते हैं. विभिन्न प्रकार के वायरस अलग अलग कोशिका पर हमला करते हैं, जैसे आपका लीवर, श्वसन प्रणाली या खून आदि. वेगवेगळे व्हायरस वेगवेगळ्या गोष्टीवर इफेक्ट करतात, वेगवेगळ्या सेलवर अटॅक करतात. कई बार जब आप वायरस के चपेट में आते हैं तो पूरी तरह इसके लक्षण स्पष्ट नजर नहीं आते. कई बार आपका इम्यून सिस्टम यानी प्रतिरक्षक तंत्र इन लक्षणों को पूरी तरह से उभारने से नहीं देता. काय होतं की तुमची जी प्रतिरक्षा प्रणाली जी आहे, इम्युनिटी सिस्टम तुमची जी आहे, ही फॉरेन प्रोटीनला मारण्याचं काम करते. टी सेल्स, टी लिम्फोसाइट्स, के लिम्फोसाइट ज्या आपल्या आहेत त्या काय करतात, वेगळे जे प्रोटीन येते फॉरेन प्रोटीनला नष्ट करण्याचं काम करतात. म्हणजे तुमची जर इम्युनिटी चांगली असेल, तुमचं
इम्युन सिस्टम प्रतिरक्षा तंत्र जर चांगलं असेल तर तुम्हाला लक्षणं येत नाही. म्हणून कोविड पॉझिटिव्ह झालेले बरेचशा पेशंटमध्ये तुम्हाला लक्षणं दिसली नाही. कोविड पॉझिटिव्ह असून सुद्धा एक पण लक्षण त्यांना दिसलं नाही. कोविड पॉझिटिव्ह असलेले बरेचसे पेशंट होते की त्यांच्यामध्ये लक्षणं दिसत नव्हतं, कारण त्यांची इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होती. अँटीजीन अँटीजीन जीनच्या विरुद्ध असलेले जे अँटीजीन आले त्याच्यावर काय तयार केलं, अँटीबॉडीज तयार केल्या आणि त्याला नष्ट केलं शरीराने. म्हणजे तुमच्या शरीराची जर इम्युनिटी सिस्टम चांगली असेल तर हे व्हायरस तुमच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचं चेंजेस करू शकत नाही. आणि म्हणून कधी कधी स्पष्ट नजर लक्षण दिसून येत नाही. ऐसे में आप चिकित्सक आपको जो दवाएं देते हैं वे लक्षणों, ब्लड टेस्ट, कल्चर टेस्ट के प्रभावित उत्तकों के अध्ययन पर आधारित होती है. म्हणजे जे डॉक्टर औषध देतात आपले लक्षणं काय आहेत त्याच्यानंतर ब्लड टेस्ट करतात, कल्चर टेस्ट करतात आणि त्याचा अध्ययन करून मेडिसिन देतात, त्याचा स्टडी करून मेडिसिन देतात. अधिकतर वायरल इन्फेक्शन की स्थिति में उपचार केवल लक्षणों में सुधार करने में मदद कर पाते हैं. म्हणजे जे व्हायरल इन्फेक्शन असतात त्याच्यामध्ये फक्त लक्षणामध्ये सुधार करण्याचा प्रयत्न करतात. जबकि पूरी तरह से ठीक होने के लिए आपको प्रतिरक्षा प्रणाली द्वारा वायरस को लड़ने का इंतजार करना पड़ता है. बघा बरेच लोक येतात, व्हायरल फिवर झालेला असतो आणि औषधं घेतात आणि त्यांना वाटतं आता बरं होणार, प्रत्यक्षात रोग बरा होत नाही. त्याला मुदत द्यावी लागते आणि मुदतीनंतर ताप यायचं बंद. म्हणजे तुमची जेव्हा प्रतिरक्षा प्रणाली पूर्णपणे 100% काम करते त्याच वेळेला पूरी तरह से ठीक हो सकती है. तुमची बिमारी पूर्णपणे 100% कधी बरं होईल, तुमची प्रतिरक्षा प्रणालीनं काम केल्यानंतर. आणि तुम्हाला जी मेडिसिन दिलेले असतात ते लक्षणं नष्ट करण्यासाठी दिली जातात. लक्षणं नष्ट करण्याकरता दिली जातात. लक्षणं नष्ट होतात पण पुरी तरह बरे होत नाही. म्हणजे लक्षणं तुम्ही सप्रेस केली, लक्षणं कमी झाली, पुन्हा ती डोकावतात, कारण तुमच्या शरीरामध्ये व्हायरस असतो तो नष्ट झालेला नसतो. कारण तुमची प्रतिरक्षा प्रणालीला भरपूर काम करायचं असतं आणि ते पूर्ण काम झाल्यानंतरच जे काही प्रॉब्लेम झालेले आहेत व्हायरसचे ते पूर्ण नष्ट होऊ शकतात, बरे होऊ शकतात. हे समजून घ्या, लक्षात घ्या. म्हणजे व्हायरल इन्फेक्शन मध्ये जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट करत असता तेव्हा दोन गोष्टीचा विचार करायचा की इम्युनिटी कशी वाढवायची प्लस लक्षणांच्या समूहावर कसं काम करायचं. म्हणजे जेव्हा व्हायरल इन्फेक्शन क्रिएशन झाल्यानंतर ह्या लक्षणं कशी कमी करायची आणि पूर्णपणे तो बरा करण्यासाठी त्याची इम्युनिटी कशी वाढवायची, या दोन गोष्टी तुम्ही लक्षात घेतला तर 100% तुम्ही काय करू शकता, व्हायरल इन्फेक्शन पासून तुमचं कंट्रोल करू शकता. प्रतिरक्षा प्रणाली बार वायरस से लड़ने का इंतजार करना पड़ता है. ध्यान में दी कि एंटीबायोटिक द्वारा वायरल इन्फेक्शन को ठीक नहीं किया जा सकता. अँटीबायोटिक बघा, ज्यावेळेला कोविड झाला, कोविड आला त्यावेळेला डॉक्टरांची अवस्था हीच झाली की ह्यांना कधी माहीतच नव्हतं. त्यामुळे नेहमीच्याच पद्धतीप्रमाणे अँटीबायोटिक दिलं, अँटीबायोटिकचं सेवन केलं. अँटीबायोटिकचं सेवन केल्यानंतर काय झालं, त्याचे दुष्परिणाम जास्त झाले. पेशंट कशामध्ये गेला, क्रॉनिक कंडिशन मध्ये गेला. सो अँटीबायोटिक इथं काही कामच करत नाही. यू हॅव टू गिव्ह अँटीव्हायरल दवाई. तुम्हाला काय द्यायला पाहिजे, अँटीव्हायरल द्यायला पाहिजे. हा, अँटीव्हायरल.
वायरल इन्फेक्शन ठीक नहीं किया जा सकता, इसीलिए विशेष तौर पर एंटीवायरल दवा ही होती है. याच्यामध्ये अँटीव्हायरल दवा द्यायला पाहिजे, तुम्हाला औषध दिलं पाहिजे. साथ ही टीकीकरण आपको कई सारी वायरल बीमारी से बचा सकता है. इम्युनायझेशन जो प्रोग्राम केला जातो, इम्युनायझेशन म्हणतात त्याला, त्याच्यामधनं तुम्ही काय करू शकता, व्हायरल इन्फेक्शन पासून वाचू शकता, असं ॲलोपॅथीचं म्हणणं आहे. आमचं म्हणणं काय आहे, इम्युनिटी बूस्ट करा. स्वतःची इम्युनिटी पॉवर जर बूस्ट केली तर व्हायरल इन्फेक्शनचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकत नाही. इसी तरह एंटीवायरल दवाएं वायरस के बढ़ने को रोकती है, साथ साथ तंत्रिका तंत्र को वायरल इन्फेक्शन से लड़ने की प्रतिरोधी क्षमता देती है. तंत्रिका तंत्र नर्वस सिस्टीमच्या थ्रू काम करू शकता. अरे इथं सांगायचं आहे, तुमच्या लाईन ऑफ याच्यामध्ये नर्वस सिस्टीमच्या थ्रू तुम्ही लाईन ऑफ डिफेन्स करू शकता. नर्वस सिस्टीम तंत्रिका तंत्राचा उपयोग करायला पाहिजे. तंत्रिका तंत्राचा उपयोग तुम्हाला करायला पाहिजे. एंटीवायरल दवाएं वायरस को बढ़ने को रोकती है, साथ ही साथ तंत्रिका को वायरल इन्फेक्शन के लड़ने की प्रतिरोध क्षमता देती है. तंत्रिका तंत्र नर्वस सिस्टीमच्या थ्रू बरं केलं जातं. नर्वस सिस्टीमच्या थ्रू आपण बरं करतो. आता व्हायरल इन्फेक्शनचे प्रकार कुठले कुठले आहेत बघा. तीव्र इन्फेक्शन जो थोड़े समय तक रहता है, थोड्या काळासाठी असतात, तीव्र इन्फेक्शन असतं. दीर्घकालीन इन्फेक्शन जो हफ्ते में, महीने में या फिर जीवन भर रह सकता है. एक आठवडाभर राहू शकतं, महिनाभर राहू शकतं, किंवा जीवनभर सुद्धा राहू शकतं. गुप्त इन्फेक्शन व्हायरस तुमच्या शरीरामध्ये असतात, पण ती इनऍक्टिव्ह स्टेजमध्ये असतात आणि कधी कधी ते ऍक्टिव्ह होतात आणि कुछ महिन्यानंतर पुन्हा लक्षणं यायला सुरुवात होतात. ज्यावेळेला ते ऍक्टिव्ह होतात, तुमच्या शरीरामध्ये व्हायरल इन्फेक्शन असतंय, परंतु ते इनऍक्टिव्ह स्टेजमध्ये असल्यामुळे ते कुठल्याही प्रकारचं ऍक्शन करत नाहीत. पण ज्या वेळेला ते ऍक्शन करायला सुरू करतात, तेव्हा मात्र तुमच्या शरीरामध्ये लक्षणे येऊ शकतात. त्याला म्हणायचं गुप्त इन्फेक्शन. म्हणजे तुमची ब्लड टेस्ट केली तर तुम्हाला त्याच्यामध्ये व्हायरस दिसतो. व्हायरसची टेस्ट केली तर तुम्हाला व्हायरस दिसेल, पण प्रत्यक्षात शरीरात कुठलीही लक्षणं निर्माण करत नाही. म्हणजे कुछ महिने, थोडे दिवस काही तुम्हाला सिमटम दाखवत नाही, पण थोडे दिवसानं पुन्हा सिमटम दाखवायला सुरू करतो. असे 3 प्रकार आहेत: तीव्र इन्फेक्शन, दीर्घकालीन इन्फेक्शन आणि गुप्त इन्फेक्शन. आता सामान्य रोग कुठले असतात? व्हायरल इन्फेक्शन सामान्य: इन्फ्लुएंजा, फ्लू, HIV जो एड्स के कारण बनता है, मॅनेंजायटिस. त्याच्यामध्ये व्हायरल मॅनेंजायटिस पण होतो आणि बॅक्टेरियल मॅनेंजायटिस पण असतो, लक्षात ठेवायचं. एक व्हायरल मॅनेंजायटिस, एक बॅक्टेरियल मॅनेंजायटिस, दोन्ही प्रकार त्याच्यामध्ये तुम्हाला लक्ष दिसतात. निमोनिया बघा, कोविडचा जो निमोनिया होतो तो व्हायरल होता आणि नॉर्मल येतो तो बॅक्टेरियल निमोनिया पण असतो. दोन्ही प्रकारचे राहतात. ह्युमन पॅपिलो व्हायरस, HPV, हर्पिस, नागिन एक व्हायरल इन्फेक्शनच आहे. रोटा व्हायरस, नोटा व्हायरस, चिकन पॉक्स, स्मॉल पॉक्स, चिकन पॉक्स, हे सगळे जे येतात ते व्हायरल इन्फेक्शनच आहे. गोवर कांजिण्या येतात त्या, ते व्हायरल इन्फेक्शनच असतं. रोटा व्हायरस, नोटा व्हायरस, ह्युमेनो पॅपिलो व्हायरस, निमोनिया,
निमोनियात दोन प्रकार आहे, एक बॅक्टेरियल निमोनिया असतो, एक व्हायरल निमोनिया असतो. व्हायरल निमोनिया कशात तुम्हाला आढळला? याच्या आपल्या कोविड इन्फेक्शन मध्ये व्हायरल निमोनिया झालेला होता लोकांना. इट वॉज नॉट ए बॅक्टेरियल निमोनिया. आणि पूर्ण ट्रीटमेंट काय दिली? निमोनियाची ट्रीटमेंट दिली, पण अँटीबायोटिकचा वापर करून दिली. त्यामुळं फेल गेलेले सिस्टम ते. कारण तो जो निमोनिया होता तो व्हायरल निमोनिया होता. आता काय लक्षणं काय काय येतात व्हायरसची? व्हायरल याची लक्षणं काय काय येतात? वायरल इन्फेक्शन के साथ कई प्रकार के लक्षण होते हैं, जो बेहद कम से लेकर काफी गंभीर तक हो सकते हैं. इसके लक्षण, वायरस के प्रकार, शरीर कौन सा हिस्सा प्रभावित हुआ, व्यक्ति की उग्र और ग्रस्त व्यक्ति के संपूर्ण स्वास्थ्य पर निर्भर करती है. म्हणजे व्यक्तीचं वय आणि व्यक्तीची इम्युनिटी पॉवर याच्यावर पूर्णपणे व्हायरस इन्फेक्शन अवलंबून असतं. त्याचं हेल्थ कसं आहे त्याच्यावर व्हायरल इन्फेक्शन अवलंबून असतं. लक्षण काय येतं बघा, व्हायरल इन्फेक्शनची लक्षण, बुखार, ताप येतो, मांसपेशी में दर्द, मस्क्युलर पेन येतं, संपूर्ण मांसपेशीमध्ये दुखणं चालू होतं, बॉडी एक चालू होतो, ताप येतो आणि बॉडी एक चालू होतो. 100% ओळखायचं व्हायरल इन्फेक्शन आहे. खासी येते, खोकला येतो, शिंका येतात, नाक व्हायला सुरू होतं, डोकं दुखतं, थंडी वाजते, कधी कधी दस्त आणि उलटी येते, कधी कधी दस्त आणि उलटी चालू होते, उलट्या पण होतात आणि लूज मोशन पण होतं, दस्त पण लागतात. ही कंडिशन काय आहे? व्हायरल इन्फेक्शन दाखवतं. त्वचा पर चकते, त्वचावर चकते उठायला सुरू होतं आणि कमजोरी फील होते. बघा परत सांगतो, बुखार, पहिलं लक्षण बुखार असतं, ताप येतो, मांसपेशी मस्क्युलर पेन असतो, पूर्ण बॉडीत दर्द होतो, खोकला येतो, शिंका येतात, नाकातनं पाणी गळायला लागतं, डोकं दुखतं, थंडी वाजते, शिवरिंग, कधी कधी दस्त, कधी कधी उलटी, लूज मोशन पण होतं, कधी कधी व्हॉमिटिंग पण होतं आणि त्वचेवर काहीतरी उठायला सुरुवात होते आणि कमजोरी फील करतो माणूस. तर ही काय आहेत? एक लक्षण आहेत. ही लक्षणं जर असतील तर याचा अर्थ व्हायरल इन्फेक्शन तुम्हाला झालेलं आहे. गंभीर लक्षणात काय येतं बघा, गंभीर लक्षण, गर्दन में जखड़न, गर्दन में जखड़न म्हणजे मान हलवू शकत नाही, मान जाम होते, निर्जलीकरण, इतकं लूज मोशन होतं की तुमच्या शरीरामध्ये वॉटर लेवल कमी होते, डिहायड्रेशन कंडिशन येते, दौरे पडणार, झटके येतात, कन्व्हल्शन येतात. व्हायरल इन्फेक्शन मध्ये सुद्धा मॅनेंजियल व्हायरल इन्फेक्शन जर झालं तर झटके यायला सुरू होतं, दौरे पडतात त्यांना. व्यवहार में बदल, बिहेवियरल चेंजेस तुम्हाला जाणवतात. हातो पैर की तलवा लकवा मारणा, कधी कधी या व्हायरसमुळे हातापाय पायाचा पॅरालिसिस पण होऊ शकतो. भ्रम निर्माण होते, भ्रमिष्ठासारखं करायला चालू करतो, पीठ में बदल, पाठ दुखत राहते, मूत्राशय व मलाशय के कार्य में गडबडी होना, टूल आणि यूरिन पास मध्ये गडबड व्हायला सुरुवात होते. आमतौर पर उत्तेजना, संवेदना और भावना का कम महसूस होना, म्हणजे तुमचं सगळं सेन्सेशन कमी होतं, उत्तेजना कमी होते, संवेदना कमी असते आणि भावना शून्य होतो माणूस. तर या सगळी लक्षणांमध्ये फरक पडतो. ही काय आहेत? गंभीर लक्षण आहेत. आता पुढे काय होतं बघा, ज्यादा नींद आना या कोमा या मृत्यू के रूप में बदल सकती है. जास्त झोप यायला चालू होते आणि कोम्यामध्ये जायला लागतो पेशंट.
वायरल इन्फेक्शन हम हर एक व्यक्ति के लक्षण एक दूसरे से अलग हो सकते हैं. प्रत्येकाला सारखीच लक्षणं येतील असं नाही. प्रत्येकामध्ये वेगवेगळी लक्षणं येऊ शकतात. क्यों इन्फेक्शन पूरी तरह उन्हें बॉडी सिस्टम शरीर की प्रतिरक्षा देने से ढंग पर आधारित होती है. तुमची जी इम्युनिटी पॉवर आहे त्याच्यावर तुमची लक्षणं अवलंबून असतात. श्वसन इन्फेक्शन में नाक, गला, ऊपरी वायु मार्ग, फेफड़ों का संक्रमण हो जाता है. बघा कुठे होतं श्वसन श्वसन इन्फेक्शन म्हणजे नाकाच्या थ्रू जर व्हायरस आत आला तर काय करतो, नाकाला इन्फेक्ट करतो, गळ्यामध्ये प्रॉब्लेम दाखवतो, वायू मार्ग जे ट्रॅका फरेंजिसिस जे आहे, ब्रॉन्कस आहे, त्याच्यामध्ये इन्फेक्शन क्रिएट होतं आणि फेफडो लास्टली काय करतं, लंग मध्ये जाऊन इन्फेक्शन प्रोड्यूस करतं. आणि श्वसनावर सगळ्यात जास्त इन्फेक्शन असतं. ऊपरी श्वसन तंत्र में इन्फेक्शन होता है जिनमें निम्नलिखित शामिल होते हैं. म्हणजे वरच्या एक लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक आणि अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक आहे. अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये इन्फेक्शन जाणवतं ते. गले में दर्द, सायनोसायटिस आणि सामान्य जुकाम हे तीन गोष्टी तुम्हाला दिसतात. गळ्या अप्पर ट्रॅक रेस्पिरेशन ट्रॅक मध्ये जर इन्फेक्शन असेल तर सामान्यानं घसा दुखायला सुरू होतं, सायनोसायटिस होतं, शिंका येणे, नाक गळणे आणि सामान्य जुकामची लक्षणं तुम्हाला सगळी त्याच्यामध्ये दिसतात. अन्य वायरल श्वसन संक्रमणों में इन्फ्लुएंजा और न्यूमोना आदि शामिल होती है. शिशु, वृद्ध लोगों जिनमें लोगों को फेफड़े या हृदय संबंधी विकार है, इनमें श्वसन इन्फेक्शन आमतौर पर अधिक गंभीर लक्षण पैदा करते हैं. लहान मुलं, वृद्ध, वयस्कर माणसं ज्यांच्याला हृदय आणि फुफ्फुसाच्या बिमारी आहेत, उनमें श्वसन इन्फेक्शन आमतौर पर अधिक गंभीर लक्षण पैदा करते हैं. म्हणजे जे लहान मुलं आहेत, वृद्ध लोक आहेत आणि ज्या लोकांचं लंग आणि हार्ट वीक झालेलं आहे, यांच्यामध्ये हे गंभीर लक्षणं उत्पन्न करतात. श्वसन इन्फेक्शन जे आहे ते गंभीर लक्षणं उत्पन्न करू शकतात. वायरल इन्फेक्शन में अक्सर सामान्य जुकाम होता है. वायरल इन्फेक्शन मध्ये काय होतं, अक्सर सामान्य जुकाम होता है. जुकाम लागतो, नाक गळायला सुरू होतं, जिसमें आमतौर पर निम्न लक्षण शामिल होते. शिंके आना, शिंका यायला सुरू होतं, नाक रुकला, कधी कधी नाक जाम होतं, गले में दर्द आणि खासी, खोकला यायला सुरुवात होते. शिंके आना, नाक रुकना म्हणजे नोजल ब्लॉक होतो, शिंका येतात, खासी येते, गळ्यामध्ये दुखतं, हे लक्षण आहे. हालांकि जुकाम नाक और गले का सामान्य और मामूली संक्रमण होता है जो दिन से 2-3 हफ्ते तक रह सकता है. 1 से 2 दिवस ते इन्फेक्शन असू राहू शकतं. इन्फ्लुएंजा को फ्लू के नाम से भी जाना जाता है. इन्फ्लुएंजाला फ्लू म्हटलं जातं. ये भी वायरस के कारण ही होता है. तो वायरल इन्फेक्शनच असतं, श्वसन संक्रमण होता है. फ्लू कुछ तरीके सामान्य जुकाम से अलग होती है. सामान्य जुकाम से अलग होती है. हे लक्षण नेम शामिल हो सकती है. म्हणजे खालील प्रमाणे त्याच्यात लक्षणं येऊ शकतात. पहिलं थंड लागणार. काय लागतं तुम्हाला, थंडी वाजायला सुरुवात होते, बुखार येतो, फिवर येतो, सिर दर्द होतं, नंतर मस्क्युलर पेन होतो, मांसपेशीमध्ये दर्द आणि गले में दर्द, ही सगळी लक्षणं असतात. आता कुछ प्रकार के व्हायरस शरीरच्या कुठल्या त्याच्यामध्ये येतात बघा. आणखीन असे प्रकारचे व्हायरस की शरीरातल्या कुठल्या भागामध्ये त्याचा प्रॉब्लेम होतो. अन्य कुछ प्रकार के वायरस शरीर के अन्य विशेष भाग में संक्रमित करते हैं. गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक म्हणजे तुमचा गॅस्ट्रिक ट्रॅक जो जठरा आहे, जठर प्रणाली आहे, स्टमक आणि इंटेस्टाईन त्याचा जो ट्रॅक आहे त्याच्यामध्ये होतो. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक म्हणतात त्याला. जैसे पेट में इन्फेक्शन,
गॅस्ट्रोएंटायटिस, त्याला गॅस्ट्रोएंटोरायटिस म्हणतात. गॅस्ट्रो होतो, पेट में इन्फेक्शन, गैस्ट्रोएंटराइटिस आदि सामान्य रूप में वायरस के कारण पैदा होता है. म्हणजे व्हायरसेसमुळे काय पैदा होतं? गॅस्ट्रोएंटरायटिस ही व्हायरल बीमारी है, लक्षात घ्या. गैस्ट्रोएंटराइटिस ही काय है? वायरल बीमारी है, जिसके लक्षण दस्त और उलटी. दस्त और उलटी, त्याचं लक्षण काय असतं बघा? लूज मोशन लागतं आणि उल्टी यायला सुरुवात होती. उल्टी शामिल होती है. गैस्ट्रोएंटराइटिस के लक्षणों में निम्न भी शामिल हो सकते हैं. कधी कधी उलटी येत नाही, पण मिचलत राहतं, वर येत राहतं अन्न. त्याला मिचलना म्हणतो आपण. उलटीची भावना उत्पन्न होते, पण प्रत्यक्ष उलटी होत नाही. दस्त होते म्हणजे लूज मोशन असतं, हलका बुखार, थोडासा टेम्परेचर हाय येतं, पेट में दर्द, पोटामध्ये दुखत असतं. लिव्हर मध्ये इन्फेक्शन होतं. HIV व्हायरस जो आहे आपला, सॉरी, हिपॅटायटिस व्हायरस जे आहे, हिपॅटायटिस व्हायरस लिव्हर मध्ये इन्फेक्शन क्रिएट करतो. इस इन्फेक्शन ने हिपॅटायटिस हो जाता है, व्हायरल हिपॅटायटिस म्हणतो आपण त्याला, ते होतं. तंत्रप्रणाली, आता आणखीन एक प्रकार येतो तंत्रप्रणाली, नर्वस सिस्टीमवर अटॅक करतं. रेबीज नावाचा जो व्हायरस आहे तो मस्तिष्क को संक्रमित करताय. कुत्र्याच्या लाळेतून तो शरीरात जातो, त्याला रेबीज म्हणतो. कुत्रा जर एखाद्या व्यक्तीला चावला तर त्याच्या लाळेमध्ये असलेले रॅबीज जे असतात ते माणसाच्या शरीरात जाऊन ब्रेनवर परिणाम करतात. ते सरळ सरळ, दॅट इज कॉल्ड एज रेबीज व्हायरस. रेबीज व्हायरस जिसके इंसेफेलाइटिस विकसित हो जाता है. इंसेफेलाइटिस होतं त्याच्यामध्ये. इंसेफेलाइटिस अन्य वायरस मस्तिष्क और रीढ़ हड्डी को ढकने वाली उत्तक पर संक्रमित करते हैं, जिससे मैनेंजेटिस या पोलियो हो सकता है. त्याला काय म्हटलं जातं? मॅनेंजेटिस किंवा पोलिओ आपण म्हणतो. म्हणजे ते कशावर वळतं? मस्तिष्क आणि याच्यावर जे कवर आवरण असतं, तुमच्या स्पायनल कॉर्डवर आणि मस्तिष्कवर जे आवरण असतं त्या आवरणावर अटॅक करतो, आणि त्याला तुम्ही काय म्हणता? इन्सेफेलायटिस किंवा मॅनेंजेटिस म्हणतो. ब्रेनवर जर ब्रेनच्या लेवलवर झाला तर तो मॅनेंजेटिस अटॅक असतो, आणि लिव्हर आपल्या याच्यावर जेव्हा जो होतो त्यावेळेला तो इन्सेफेलायटिस त्याला म्हटलं जातं. मॅनेंजेटिस आणि इन्सेफेलायटिस. म्हणजे लिव्हरवर जर अटॅक केला तर हिपॅटायटिस होतं. लिव्हरवर अटॅक केला तर हिपॅटायटिस होतं. लिव्हरवर जर अटॅक केला तर हिपॅटायटिस होतो. ब्रेनवर जर अटॅक केला तर इन्सेफेलायटिस होतो. ब्रेनच्या लेअरवर जर अटॅक केला तर मॅनेंजेटिस होतो. मग इट इज अ व्हायरल इन्फेक्शन. हे व्हायरल इन्फेक्शन आहे. त्वचेवर जर इन्फेक्शन झालं तर, त्वचा संक्रमित झालं तर काय येतं? कभी कभी मसे या अन्न धब्बे आदि पैदा करते हैं. शरीरावर धब्बे उठायला लागतात आणि मसे उठायला सुरुवात होते. कई प्रकार के वायरस जो शरीर के अन्य भागों भी प्रभावित करते हैं, जैसे चिकन पॉक्स, स्मॉल पॉक्स, चिकन पॉक्स. चकते, अंगावर चकते उठायला सुरुवात होते, वायरल इन्फेक्शनच असतं. चिकन पॉक्स एक संक्रमण रोग है. ज्यादातर मामलों में 10 साल के कम बच्चों में होता है, लेकिन 10 साल के ऊपर के बच्चों में वयस्कों भी हो सकता है. चिकन पॉक्स कोणाला होऊ शकतं? स्मॉल पॉक्स, चिकन पॉक्स हे कोणाला होऊ शकतं? लहान मुलांवर होतं. पण आजकाल असं दिसले की सर्वसामान्य म्हाताऱ्या माणसांच्या मध्ये सुद्धा चिकन पॉक्स होऊ शकतो. आणि याची लक्षणं काय असतात बघा? चिकन पॉक्स किंवा याची लक्षणं काय येतात? खुजली चकते, छाले या फोपले जैसे चकते होते हैं. आमतौर पर चेहरे, खोपड़ियां, धड़ पर दिखाई देते हैं.
तोंडावर उठते, पोटावर उठते, पाठीवर उठताना दिसतात आणि याच्यामध्ये बुखार असतो आणि सिर दर्द असतं. डोकं प्रचंड दुखतात, ताप पण असतो, डोकं दुखतं आणि अंगावर उठायला चालू होतं. आता हर्पिस असतं. हर्पिस त्याच्यामध्ये दोन प्रकार आहे. हर्पिस जैसे इन्फेक्शन, हर्पिस सिम्प्लेक्स वायरस, आणि हर्पिस सिम्प्लेक्स वायरस उसको के कारण होता है। यह संक्रमण मुंह, जननांग और गुदा क्षेत्र में संक्रमित होते हैं। ओरल हर्पिस और चेहरे के आसपास का घाव पैदा कर देते, चेहऱ्यावर आसपास तुम्हाला काय होतं, अल्सरेशन क्रिएट करतं, घाव तयार होता। हर्पिस सिम्प्लेक्स वायरस। आणि यौवन अंगों पर होने वाला हर्पिस यौवन संचारित रोग एसटीडी के नाम से जाना जाता है। ये यौवन संपर्क के माध्यम से जननांगों और मुंह से फैलता है। कुछ प्रकार के वायरस आमतौर पर कई बॉडी सिस्टम को प्रभावित करती है। जनरल ट्रीटमेंट काय आहे व्हायरससाठी? C1 प्लस S5 वर1 काय द्यायचं? C1 प्लस S5 प्लस वर1 6th डायल्यूशन मध्ये 2-2 घंटे 6th डायल्यूशन करायचं, 2-2 प्रति घंटा देना चाहिए। प्रत्येक वेळेला 2-2 बूंद काय द्यायचं, औषध द्यायचं आहे प्रति घंटा, 1-1 तासाला 2-2 काय द्यायचं तुम्ही, ड्रॉप द्यायचं। C1S5 वर1 6th डायल्यूशन मध्ये करायचं, 6th डायल्यूशन करायचं। C1S5 वर1चं 6th डायल्यूशन करा आणि त्याचे 2-2 ड्रॉप 1-1 घंटेवर द्यायला चालू करायचं। दूसरा S1 F1 A1 P1 P3 WEB 4th डायल्यूशन बनवा, 2-2 बार देऊन टाका। 2-2 बूंद 1 से 2 बार प्रतिदिन। चिकित्सक आपले डोस और डायल्यूशन बदल सकते हैं, कुठलाही चिकित्सक आपल्या विवेकानुसार ते बदलू शकतो। तर हा आज चॅप्टर होता व्हायरल कसं ऍडजस्ट करायचा। एक फॉर्म्युला आज तुम्हाला देणार आहे, ऑल टाइप ऑफ व्हायरल फीवर ड्रॉप, ऑल टाइप ऑफ व्हायरल फीवर ड्रॉप। महत्वाची गोष्ट आहे, ऑल टाइप ऑफ व्हायरल फीवर ड्रॉप, ऑल टाइप ऑफ व्हायरल फीवर ड्रॉप। लिहून घ्या। ऑल टाइप ऑफ व्हायरल फीवर ड्रॉप। C1 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 पहिल्यांदा काय घ्यायचं, C1 घ्यायचं। C1 हे बघा C1 आहे। त्यानंतर S1, पहिलं सिलेक्शन ऑफ रेमेडी बघा काय काय घ्यायचं आहे। C1, त्यानंतर S1, त्यानंतर P1,
त्यानंतर F1, त्यानंतर वाई. काय काय घ्यायचं बघा. C1, S1, F1, वाई. C1, S1, P1, F1, वाई. हे पाच रेमेडी सिलेक्ट करायचे आहेत. पहिले C1 सिलेक्ट करा, S1 सिलेक्ट करा, P1 सिलेक्ट करा, F1 सिलेक्ट करा आणि वाई सिलेक्ट करा. आता मला तुम्ही सांगा, फॉर्म्युला पहिले सांगतो आणि मग आपण बघूया. C1 किती घ्यायचं? 6 ml घ्यायचं. C1 किती घ्यायचं? 6 ml. S1 किती घ्यायचं? 7 ml. S1 किती घ्यायचं? 7 ml घ्यायचं. S1 7 ml. P1 5 ml. P1 5 ml. F1 5 ml. F1 5 ml. वाई 7 ml. वाई 7 ml. परत सांगतो. C1 6 ml. S1 7 ml. P1 5 ml. F1 5 ml. वाई 7 ml. लिहून घेतलं? बोला. हो सर. हा, कोणाला काय अडचण याच्यामध्ये? डायल्युशन. डायल्युशन हे बेसिक फॉर्म्युला आहे. डायल्युशन कसं द्यायचं तो नंतरचा इश्यू आहे. ते मी सर, नंतर हे सांगतो तुम्ही. तर D2 का D3 मधलं? D3 ला घ्या. बर. D2 कोणाला घ्यायचंय? ज्याच्याकडे मोठ्या प्रमाणात काम करायचं त्यांनी D2 मध्ये करायचं. हे बेस आहे तुमचा. हा बेसिक एक तुमचा फॉर्म्युला आहे. देताना तुम्ही काय D2 मध्ये देत नाही. देताना तुम्ही D6 मध्ये देता, सेकंड डायल्युशन मध्ये देता, 10th डायल्युशन मध्ये देता. देताना मात्र तुम्ही वेगळ्या पद्धतीनं देताय. फर्स्ट डायल्युशन, सेकंड डायल्युशन मध्ये तुम्ही देताय. लक्षात आलं? फॉर्म्युला हा बेस असतो. आपल्याकडे पाहिजे D3 आहे, त्यामुळे D3चं बनवा. D3 मध्ये फॉर्म्युला बनवा आणि D6 मध्ये द्यायचा आहे. कशात द्यायचा आहे? D6 मध्ये द्यायचं. हे बनवून याच्यातलं D6 बनवायचं आणि D6 तुम्ही द्यायचं. आता या फॉर्म्युलेमध्ये आपण काय वापरलं? C1 वापरलंय, S1 वापरलंय, P1 वापरलंय, F1 वापरलंय आणि वाई वापरलंय. C1 का वापरलं सांगा? वाय? C1 का यूज केलं? C1 चा रोल काय आहे? काय वापरलं का त्याच्यामध्ये? व्हायरल फीवर मध्ये C1 चा काय रोल आहे? C1 काय काम करेल? व्हायरसचा अटॅक कशावर होतो? सेल स्ट्रक्चरवर काम करते सेल. स्ट्रक्चर सर. म्हणजे व्हायरसचा इफेक्ट सेल स्ट्रक्चरवर होतो. सेल स्ट्रक्चर बदल होतं. त्यामुळे सेल स्ट्रक्चरला नॉर्मल करण्यासाठी C1 यूज केला आणि निगेटिव्ह मध्ये द्यायचा आहे. का? तर बॉडीचे अनेक सेलवर जातं, ते इफेक्ट होतो. एका लोकल एरियामध्ये होत नाही, तो मल्टिपल मध्ये होतो. टिश्यू लेवलला प्रॉब्लेम क्रिएट करतो. त्यामुळे C1 तुम्ही निगेटिव्ह मध्ये जर दिला तर त्या होल बॉडीवरच्या सेलवर परिणाम होतो. म्हणजे त्या जर चेंज झालेल्या असतील, जेनेटिक म्युटेशन झाले जर असेल, तर त्याला ॲबनॉर्मल झालेली सेलला नॉर्मल करायचं काम करतं. लक्षात आलं? ही पहिली गोष्ट आहे. S1 काय करतं? S1 C1. S1 फंक्शनल रेमेडी आहे. S1 फंक्शनल रेमेडी आहे. मेटाबॉलिझम क्रिएट करतं. म्हणजे अननेसेसरी त्या ठिकाणी जो काही प्रोटीन आलेला आहे त्या प्रोटीनला बाहेर काढायचं काम करतं S1. मेटाबॉलिझम करतं.
हे प्रोटीन रिटर्न करून टाकतं. जे अनवॉन्टेड फॉरेन प्रोटीन आत गेलेलं आहे त्याला बाहेर काढायचं काम करतं. बाहेर करायचं काम करतं, आउट करतं. P1चं काम आहे रेस्पिरेटरी ट्रॅकवर काम करतं. P1 इज ऑल्सो वन ऑफ द टिश्यू रेमेडी. P1 इज ऑल्सो एक टिश्यू रेमेडी आहे. पण P1चा उपयोग कशासाठी आहे की जेवढा रेस्पिरेटरी ट्रॅक आहे तुमचा त्या ट्रॅकवर काम करणारी रेमेडी P1 आहे. म्हणजे इन्फेक्शन जे श्वसनामार्फत तुमच्या शरीरामध्ये जात असतं त्याला रोखायचं काम P1 करतं. P1चं काम आहे. F1 काय करतं? इट्स अ न्यूरोलॉजिकल सिग्नल. नर्व सिस्टीमच्या यांनी काय केलं जातं, हायपोथॅलॅमसवर काम होतं आणि हायपोथॅलॅमस नर्ववर काम करतं. नर्व रूट मधून कशावर काम होतं, टेम्परेचर हाय केलं जातं बॉडीचं, बुखार येतो. त्या बुखारला कंट्रोल करण्यासाठी F1चा वापर केलेला आहे त्या ठिकाणी. आणि वाई काय करतं? व्हॉट इज द यूज ऑफ वाई? ज्या सेल्स आहेत त्या ऍक्टिव्ह झालेल्या आहेत. ॲबनॉर्मॅलिटीमुळे सेल ऍक्टिव्ह झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला बनीच अनेक लक्षणं येतात. ही सर्व लक्षणं वाई सप्रेस करून टाकतात. सो द कॉम्बिनेशन ऑफ C1, S1, P1, F1, वाई हे तुम्हाला पूर्ण हाय रिस्क जे आहे त्याच्यावर काम करतं. त्याच्यावर डायरेक्टली काम करणारी एक ड्रॉप आहे. इन्फ्लुएन्झा व्हायरल ड्रॉप म्हणतात. ऑल व्हायरल फीवर ड्रॉप. ऑल व्हायरल फीवर ड्रॉप. ऑल व्हायरल फीवर ड्रॉप. तुम्ही काय करता लोक? फक्त टेम्परेचर उतरवण्याचं कामाचं काम करता, फीवर ड्रॉप देता. पण फीवर ड्रॉप देऊन काही उपयोग होत नाही. तुम्हाला ऑल फीवर ड्रॉप द्यायला पाहिजे. ऑल व्हायरल फीवर ड्रॉप दिलं पाहिजे. तर D3चा बेस कोण ठेवलं चालतंय ना? D3च्या बेसमध्येच बनवायचं आहे ते. बरोबर. आणि त्याच्यानंतर D6 बनवायचं आहे तुम्हाला. ओके ओके. D10 बनवायचं आहे. हे म्हणजे तुम्ही त्या बेस नंतरच त्या सगळ्या गोष्टी करू शकता काम. तर हा बेसिकली तुमचा काय आहे, व्हायरल फीवरचा फॉर्म्युला आहे. म्हणजे एखाद्याला व्हायरल फीवर जर येत असेल, आता व्हायरल फीवरची सगळी लक्षणं तुम्हाला मी सांगितले, काय लक्षणं येतात. आता गॅस्ट्रोएन्टायटिस झालं तर त्यावेळेला तुम्हाला गॅस्ट्रोचे ड्रॉप वापरावे लागतील. अकॉर्डिंग टू द कंडिशन. अकॉर्डिंग टू द कंडिशन लक्षणं कमी करण्याकरता तुम्हाला काय वापरायला लागेल, गॅस्ट्रो केअर अशा प्रकारचे ड्रॉप यूज करावे लागतील. व्हॉमिटिंग असेल तर व्हॉमिटिंग ड्रॉप वापरावं लागेल. व्हॉमिटिंग ड्रॉप वापरावं लागेल. कोण बोलतंय? बंद करा, बंद करा. आता आणखीन एक फॉर्म्युला देणार आहे. आणखीन एक फॉर्म्युला लिहून घ्या. MNC ग्लोबल मध्ये बनवायचा फॉर्म्युला. ऑल व्हायरल फीवर ड्रॉप. ऑल व्हायरल फीवर ड्रॉप. ऍडव्हान्स आहे, थोडासा ऍडव्हान्स आहे. ऑल व्हायरल फीवर ड्रॉप. आता मगाची जो जनरल दिलेला फॉर्म्युला होता तो मॅक्सिमम रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये अटॅक झाला तर आहे. म्हणजे रेस्पिरेशन मध्ये ट्रबल झालं, श्वसन संस्थेमध्ये जर व्हायरस आला आणि त्याचे जे नेमोनिया किंवा ही लक्षणं येते त्याच्यामध्ये तो व्हायरसचा फॉर्म्युला यूज करायचा. पण ऑल व्हायरल फीवर जो आहे तो थोडासा वेगळा येतो. तो तुम्हाला मी आता सांगतोय. ऑल व्हायरल फीवर ड्रॉप लिहून घ्या. ऑल व्हायरल फीवर ड्रॉप 10th डायल्युशन मध्ये यूज करायचा आहे. त्याच्यामध्ये 10th डायल्युशन लागतं. रेमेडी लिहून घ्या. सिलेक्शन ऑफ रेमेडी S10.
S10, C5, S10, C5, A2, A2, F2, F2, WR2, WR2, P2, P2, WE, Y. हे सगळं 10व्या डायल्युशन मध्ये घ्यायचं, 10th डायल्युशन मध्ये घ्यायचं, 10व्या डायल्युशन मध्ये घ्यायचं. आता अप्रॉक्सिमेटली 10वं डायल्युशन म्हणजे आपण काय करतो, दिसाला 9 ड्रॉप, 9 ड्रॉप टाकतो. पण हे काय करायचं, 10th मध्ये करून घ्यायचं सगळं, जेवढे मी तुम्हाला सांगितले, S10, C5, A2, F2, WR2, P2, WE, Y. 10th डायल्युशन मध्ये करायचं. हे 10th डायल्युशन मध्ये द्यायचं आहे औषध. म्हणजे पहिल्यांदा आता त्याचा रेशो घ्या, काय रेशो मध्ये ते मिक्स करायचं. S10 4 ml, S10 4 ml, C5 4 ml, C5 4 ml, A2 2 ml, A2 2 ml, F2 4 ml, F2 4 ml, F2 4 ml, WR2 4 ml, WR2 4 ml, P2 2 ml, P2 2 ml, WE 6 ml, WE 6 ml, YE 4 ml, YE 4 ml. परत सांगतो बघा, S10 4 ml, C5 4 ml, A2 2 ml, F2 4 ml, WR2 4 ml, P2 2 ml, WE 6 ml, YE 4 ml. आता तुम्ही D3 मधनं घेऊन सुद्धा बनवू शकता. हे सगळं D3 घ्या, बेस तयार करा आणि 30 ml मध्ये डिस्टिल वॉटर किंवा RS किंवा RS प्लस डिस्टिल वॉटर याच्यामध्ये 9 ड्रॉप टाका आणि 105 स्ट्रोक द्या. हे तुमचं 10वं डायल्युशन तयार होतं. हे ऑल फिवर ड्रॉप म्हणून तुम्ही देऊ शकता. सर ग्लोबिन बनवायचेत ना? आता तुम्हाला ते नंतर सांगतो, पहिलं डायल्युशनचा विचार करा पहिल्यांदा. ग्लोबिल कसं बनवायचं ते तुम्हाला सांगतो. सर बोला. हा, ते सिलेक्टेड सगळ्या रेमेडी आहेत ना, त्या ऍड करून त्याला पण स्ट्रोक द्यायचं ना? बघा, D3 मध्ये ऑलरेडी तयार आहे, त्याला स्ट्रोक दिलेला आहे. हा, हो. ते बेस तयार केला, हा त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा 10th डायल्युशन बनवणार आहे, तिसाला हा 9, त्यावेळेला स्ट्रोक द्यायला पाहिजे त्याला. हा, त्यावेळेस चालते की, पण आपण आता हे सगळं ऍड एकत्रच करणार म्हटल्यानंतर नाही ना गरज? गरज नाही, ऑलरेडी ते पोटेन्शियलाइज केलेलं स्ट्रोक, हो हो वस्तू हो, आहे ते. बरोबर आहे. हा. ओके, चालेल. म्हणजे तिसाला 9 करून 30 ml मध्ये तिसाला 9 या पद्धतीनं तुम्ही लोकांना डिस्पेन्स करू शकता. हा द्यायला सोपं आहे. 30 ml घ्या. आता ज्याला ग्लोबिल बनवायचं त्यांनी काय करायचं, आयडिया सांगतो. ग्लोबिल्स कसे बनवायचे, तर 100% काय करायचं, हा फॉर्म्युला तयार केला तुम्ही एकत्र D3 बरोबर आहे. 30 ml RS घ्यायचं, 30 ml RS घ्यायचं, त्याच्यात 9 ड्रॉप ह्या फॉर्म्युल्याचे टाकायचे, 105 स्ट्रोक द्यायचे. हे RS बेस 30 ml तयार झालं 10th डायल्युशन मध्ये. आता त्याला काय करायचं, त्याला 327 च्या हिशोबाने
3 ml त्यातलं घ्यायचं, 27 ml ग्लोबिल्स घ्यायचे, त्याच्यावर 3 ml टाकायचं, 7 दिवस करायचं त्याला. पहिले 1 ml टाका, 3 दिवस थांबा, परत 1 ml टाका, 3 दिवस थांबा, परत 1 ml टाका, 3 दिवस थांबा. हे 3 ml टोटली 27 मध्ये मुरवल्यानंतर ही MNC ग्लोबिल तयार होते. आता या MNC ग्लोबिल मधला वापर करायचा. अवधूत समजलं? हो अवधूत सर. समजलं का? हा, या हो, पद्धतीने तुम्ही करू शकता. म्हणजे ऑल क्युअर फॉर्म्युला जो ऑल व्हायरल फिवरचा जो फॉर्म्युला आहे तो तुम्ही काय करा, RS बेस बनवून ठेवा एका ठिकाणी आणि त्याच्या MNC ग्लोबिल बनवा. आता 10th डायल्युशन तयार, तो वॉटर बेस करायचं. ते 10th डायल्युशन आहे, ते डिझेल करायचं. पूर्णपणे RS बेस करायचं नाही. जेव्हा तुम्ही डायल्युशन देताय त्यावेळेला मात्र काय करायचं, त्याचं डिझेल तयार करून त्याच्यात टाकून तुम्ही ते औषध देऊ शकता. म्हणजे 8:1 या रेशोमध्ये घालायचं. 8 ml RS डिस्टिल वॉटर, 1 ml RS टाकायचे त्याच्यामध्ये. लक्षात आलं? म्हणजे तुम्ही 27 ml केलं तर 24 ml वॉटर, 3 ml RS टाकायचं, ते 24 ml तयार झालं. म्हणजे 27 ml तयार झालं. सत्तावीस ml काय घ्यायचं, वॉटर घ्यायचं आणि 3 ml RS टाकायचं त्याच्यात. 30 ml तयार झालं. त्याच्यामध्ये 9 काय करायचं, 9 ड्रॉप आपले व्हायरल फिवर टाकायचे आणि डिस्पेन्स करायचं, द्यायचं लोकांना. MNC ग्लोबिल मध्ये देणार असलं तर कसं द्यायचं? MNC ग्लोबिल 10 किंवा 20 नंबरचं ग्लोबिल घ्यायचं. 10 नंबर किंवा 20 नंबरची ग्लोबिल किंवा 30 नंबर किंवा 40 नंबरची ग्लोबिल तुमच्याकडे जे अवेलेबल आहे. जेव्हा 10 आणि 20 असतात तेव्हा ते मोठ्या असतात गोळ्या, त्यावेळेला 2 ग्लोबिल वापरायचे. पण जेव्हा तुम्ही 30 घेता तेव्हा 3-4 ग्लोबिल्स टाकायचे. 1 ग्लास गरम पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये त्याच्या ग्लोबिल्स टाकायचे आणि ते पूर्ण दिवसभर त्याला प्यायला द्यायचं. म्हणजे तुम्ही काय करा, तयार करून द्या. तुमच्याकडे ग्लोबिल्स आहे, ग्लोबिल काय करा, पाण्यात टाका, हलवा आणि ते मिश्रण त्याला द्या प्यायला. त्याला सांगायचं दिवसभर पी. दिवसभर 3 ते 4 वेळाला त्यातलं औषध प्या म्हणून सांगायचं. हे म्हणजे ग्लोबल फॉर्म मध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही डायल्युशन फॉर्म मध्ये सुद्धा देऊ शकता. तर हा होता ऑल व्हायरल फिवर फॉर्म्युला. आता याच्यामध्ये S10 का वापरलं, C5 का वापरलं, A2 वापरलं, F2 वापरलं, वेअर2 वापरलं, P2 वापरलं, W आणि Y वापरलं. त्याच्यामध्ये S10 का यूज केलं सांगा? सांगा, S10 का यूज केलं? S10 चा उपयोग काय आहे या ठिकाणी? मगाशी दिलेला व्हायरल फॉर्म्युला आणि याच्यामध्ये काय फरक आहे बघा. S10 सर व्हेगस नर्व वरती कार्य करतंय, परत ऑल GI ट्रॅक वरती. म्हणजे पुऱ्या GI ट्रॅकवर काम करतं. म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅकचं जेव्हा इन्फेक्शन होतं तेव्हा हा व्हायरल फिवर ड्रॉप तुम्हाला द्यायला पाहिजे. हेपेटायटिस मध्ये ऑल व्हायरल फिवर ड्रॉप द्या. S10 चा रोल आहे त्याच्यात. C5 काय करतं? हे टिश्यू रेमेडी आहे. म्हणजे सेलची डिस्ट्रक्शन हाय लेवलला झालेला आहे. C1 इज द फर्स्ट लेवल, C2 सेकंड लेवल, C3 थर्ड लेवल, C4 फोर्थ लेवल आणि 5th लेवल ऑफ द डिसीज मध्ये म्हणजे सेल स्ट्रक्चर मध्ये 5th लेवलला प्रॉब्लेम झाला, सेल डॅमेज झालेली, त्याला नॉर्मल करण्यासाठी C5 वापर. A2 काय केलं, मटेरियल ड्रेन केलं, व्हेनस सर्क्युलेशन वाढवलं. त्यामुळे जे काय टॉक्सिक मटेरियल जे आहे, जे जेनेटिक मटेरियल आहे ते रक्तातून बाहेर काढायचा प्रयत्न केला. P2चं काम आहे रेस्पिरेटरी ट्रॅकवर पण काम करतं.
P1C5 असतं त्याच्यामध्ये. P2 म्हणजे काय, कॉम्बिनेशन ऑफ C1 अँड C5. तर कॉम्बिनेशन आहे ते काय करतं, रेस्पिरेटरी ट्रॅक मधलं इन्फेक्शन कमी करतं. वर2 काय करतं, पॅरालाइज करतं. म्हणजे व्हायरल इन्फेक्शन मुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन जर झालं असेल तर त्याला पॅरालाइज करायचं काम Where2 करता आणि शरीरातनं बाहेर काढून टाकतं. सो दिस इज अ व्हेरी ब्रॉड सिस्टीम ऑफ फॉर्म्युला. पहिला फॉर्म्युला व्हायरस रिलेटेड होता. सेकंड फॉर्म्युला तुमचा व्हायरस प्लस बॅक्टेरिया या दोन्हीवर काम करणारा फॉर्म्युला आहे. व्हायरस प्लस बॅक्टेरियावर काम करणारा फॉर्म्युला आहे. म्हणजे बॅक्टेरियाला पण मारणार आणि व्हायरसला पण खतम करण्याचं काम ह्या फॉर्म्युला करतो. हा ब्रॉड स्पेक्ट्रम फॉर्म्युला आहे. पहिला जो दिलेला होता तो फक्त व्हायरसवर होता. हा सेकंड फॉर्म्युला व्हायरस प्लस बॅक्टेरिया दोन्हीवर अटॅक करतो. म्हणजे गॅस्ट्रोएन्टायटिस सारख्या गोष्टी हिपटायटिस मध्ये या गोष्ट तुम्हाला चालू शकते. हा फॉर्म्युला गॅस्ट्रोएन्टायटिस मध्ये तुम्ही देऊ शकता. म्हणजे उलटे जुलाब व्हायला लागलेत पेशंटला, उलट्या आणि जुलाब व्हायला लागलेले, त्याच्यासाठी हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. ऑल व्हायरल फीवर ड्रॉप. म्हणजे कुठल्याही प्रकारचा व्हायरस आला तरी सुद्धा तुम्ही याच्यावर काम करू शकता. तर हे दोन महत्वाचे फॉर्म्युले होते. हे दोन महत्वाचे फॉर्म्युले तुम्हाला आज सांगितले आणि व्हायरल इन्फेक्शन बद्दल आपण चर्चा केली. ठीक आहे. काही शंका आहे कोणाला? नाही सर. असेल तर आता बोला. तर ते RS आणि डिस्टिल वॉटर 30 ml घ्यायचं, त्यामुळे 9 ड्रॉप टाकायचे. ज्या वेळेला तुम्हाला ग्लोबिल करायचे तेव्हा 100% RS वापरायचं. डिस्टिल वॉटर घातला तर चिखल होईल त्याचा. म्हणून सर विचारलं. 100% म्हणून 100% RS बेस बनवायचं. ते सर ते सांगायला कसं बनवायचं 100%? काय कसं 100% म्हणजे हे चालत 30 ml RS घ्यायचं, 9 ml ते टाकायचं, ड्रॉप टाकायचे. 9 ड्रॉप तुमच्या याचे टाकले की झालं 10th डायल्युशन. ओके सर. डायरेक्टली 30 ml RS घ्यायचं, पाणी घालायचं नाही त्याच्यामध्ये. हॅलो, हो सर. लक्षात आलं का तुमच्या? हो, मला तो डाऊट आला सर. डायरेक्ट RS घ्यायचं, 30 ml डायरेक्ट RS घ्यायचं. त्याच्यामध्ये 9 ड्रॉप तुमच्या बेसचे टाकायचे, 105 स्ट्रोक द्यायचे. हे तुमचं 10th अप्रॉक्सिमेटली 10th डायल्युशन झालं. त्याच्याचं ऑल फीवर ड्रॉप तयार झाला आणि त्याचे ग्लोबिल्स बनवायचे आणि त्या ग्लोबिल लोकांना द्यायच्या. लक्षात आलं? हो सर, आलं सर. हा. बाकी हा फॉर्म्युला आणि पहिल्या फॉर्म्युलातला फरक लक्षात आला. हा ऑल टाईप ऑफ व्हायरल फीवर म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टायनल मधले व्हायरस, रेस्पिरेटरी ट्रॅक मधले व्हायरस, या सगळ्यावर तो काम करतो आणि ब्रेनवर पण काम करतो. ब्रेन मध्ये म्हणजे मॅनेंजायटिस झाला, व्हायरल मॅनेंजायटिस आहे, इन्सेफेलायटिस झालेला आहे, तर 100% त्याच्यावर काम करणारा हा ड्रॉप आहे. ऑल टाईप ऑफ व्हायरस, पूर्णपणे व्हायरस, जेवढे जेवढे व्हायरस आहेत त्या पूर्ण व्हायरसवर काम करणारा फॉर्म्युला आहे. आलं लक्षात? हॅलो. हो सर. हा. आणि पहिला जो होता तो रिस्ट्रिक्टेड टू रेस्पिरेटरी ट्रॅक ओनली. म्हणजे सर्दी जुकाम झालेला आहे, नाक गळतंय, टेम्परेचर आलेलं आहे, थंडी वाजते, त्यावेळेला पहिला फॉर्म्युला तुम्ही देऊ शकता. पण जेव्हा उलट्या जुलाब होतात बिकॉज ऑफ द सीझनल व्हेरिएशन, व्हायरल इन्फेक्शन, या कंडिशन मध्ये तुम्ही काय करू शकता, हा दुसरा फॉर्म्युला तुम्ही द्यायचा आहे. तर ग्लोबिनचं जरा पुढे ते सांगा ना सर. 30 ml अहो काय सांगा, 30 ml घ्या RS.
नाही सर ते झालं सर त्याच्यात 9 ml 9 ड्रॉप टाका त्याचे. सर ते झालं सर पण किती ड्रॉप टाकायचे? ऐका जरा. 9 ड्रॉप. ओके ओके. 30 ml RS घ्या, त्याच्यात 9 ड्रॉप टाका. हा RS बेस फॉर्म्युला तयार झाला. हो. आता 27 ग्रॅम ग्लोबिल घ्यायचे. हम्म. 27 ग्रॅम ग्लोबिल मोजून घ्यायचे. त्याच्यात 3 ml हा फॉर्म्युला टाकायचा. 30 ml तुम्ही जे तयार केलेलं आहे 10th डायल्युशनचं, त्याचे 3 ml त्याच्यात टाकायचं आहे की ग्लोबिल फॉर्म झाले. काय अडचण आहे? बोला. काही नाही सर, तुम्ही एक एमएल सांगितलं ना प्रत्येक वेळेस, म्हणून ते कन्फ्युज होतो. काही नाही झालं. 30 ml RS मध्ये 9 ड्रॉप टाका बेसचे. ऑल व्हायरल फिवरचा जो बेस तयार केलेला आहे त्यातले 30 ml मध्ये 9 ड्रॉप टाका. म्हणजे 10th डायल्युशनचं ऑल व्हायरल फिवरचं औषध तयार झालं. आता त्यातले 3 ml घ्यायचं आणि 27 ग्रॅम ग्लोबिल्स घ्यायचे. त्याच्यामध्ये 3 ml मुरवायचं. पण कॉन्सन्ट्रेटली तयार करायचं असेल तर ते पहिलं काय करायचं, 1 ml टाकायचं, वाळवायचं. 3 दिवस लागतात. परत 3 दिवसांनी 1 ml टाकायचं, परत वाळवायचं, परत त्याच्यामध्ये 1 ml टाकायचं आणि वाळवायचं. ते तुमच्या कामासाठी ग्लोबिल्स उत्पन्न झाले. MNC Yes. ग्लोबिल म्हणायचं. थँक्यू सर. हा ठीक आहे. ठीक आहे. ओके ओके. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. त्यामुळे हे तयार करून ठेवा. ऑल व्हायरल फिवर आपल्याकडे ऑल व्हायरल फिवर चालू आहे तर सध्या. व्हायरल इन्फेक्शन जोरात असतं. सीझन जेव्हा वेरी होतो, एका सीझन मधून दुसऱ्या सीझन मध्ये जेव्हा जात असतं त्यावेळेला व्हायरल सक्रिय होतात आणि व्हायरल इन्फेक्शन होतं. मग त्याच्यामध्ये खासी असते, नाक गळत असतं, टेम्परेचर येतं, अनेक प्रकारची लक्षणं तुम्हाला आढळतात. रेस्पिरेटरी असेल तर पहिला फॉर्म्युला वापरा, आणि जर पूर्ण गॅस्ट्रो इंटेस्टायनल लेवलला झालेला असेल तर सेकंड फॉर्म्युला यूज करा. ऑल प्युअर ड्रॉप. ठीक आहे. थांबूया. ओके सर. ओके ओके थँक्यू सर. ओके थँक्यू. सर हॅलो, हा बोला. माझी एक शंका आहे. बोला जेव्हा बोला. आपण आता हे ग्लोबिन बनवतो ना, तेव्हा ते अजून डायल्यूट केले जाते ना. करू दे. तुम्हाला काय करायचं आहे? पण आपण जेव्हा तुम्ही डायल्युशन जेवढा बनवतो तेव्हा ते 9 ड्रॉप हायर पूर्ण वापरले जातात. तुम्ही एक लक्षात घ्या, तुमच्या अजून डोक्यामध्ये काय आहे माहिती का, डिसीज पॉवर आणि मेडिसिनल पॉवर हे लक्षातच घेत नाही तुम्ही. जेव्हा क्रॉनिक कंडिशन होते तेव्हा डीप रूटेड डिसीज असतो, त्यावेळेला तुम्हाला पेनिट्रेशन हाय करण्याकरता तुम्हाला काय करायला पाहिजे, डायल्यूट करायला पाहिजे जास्त. डायल्यूट करायला पाहिजे. ही थिअरी आहे. लक्षात आलं? ओके. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही डायल्यूट करता कुठलीही गोष्ट त्यावेळेला त्याची पेनिट्रेटिंग पॉवर हाय असते, एनर्जी लेवलला जाऊन काम करतं. लक्षात घ्या, दीज आर एनर्जी मेडिसिन. ही सर्व एनर्जी मेडिसिन आहे. ॲलोपॅथी न्यूटनियन लॉवर चालणारं सिस्टम आहे. आपली काम करते क्वांटम मेकॅनिक्सवर काम चालवणारी आपली सिस्टम आहे, क्वांटम ऑफ एनर्जी. दोन्ही मॉडेल वेगळी आहेत. क्वांटम मॉडेल इज डिफरंट फ्रॉम न्यूटनियन मॉडेल. ऑर्थोडॉक्स मेडिसिन जे आहेत ते सगळं न्यूटनियन मॉडेलवर बेस्ड आहे. क्वांटम मध्ये एनर्जीवर बेस्ड मेडिसिन आहे. जसं जसं तुम्ही डायल्यूट करता तसं ती एनर्जी फॉर्म मध्ये जातं आणि ती एनर्जी शरीरावर जाऊन काम करते. अँड ऑल व्हायरस अँड द बॅक्टेरिया गॉट इज ओन एनर्जी व्हायब्रेशन. तुमच्या शरीरामध्ये जेवढे बॅक्टेरिया, व्हायरसेस किंवा जे काय आहे ते व्हायब्रेशन क्रिएट करतात, आणि त्या व्हायब्रेशन क्रिएट झाल्यामुळे तिथे एनर्जीचा काही वेगळा प्रकार तयार होतो आणि तिथल्या ऑर्गनवर अटॅक केला जातो. दॅट इज कॉल्ड एज अ एनर्जी मेडिसिन. आणि आपलं जे औषध आहेत किंवा होमिओपॅथी जे आहे हे एनर्जी मेडिसिन सायन्स आहे.
त्यामुळं आपण काय करतो, त्याचं रेझोनन्स क्रिएट करतो आणि त्या रेझोनन्स मध्ये काय होतं, ती नष्ट होते. व्हायरसेस नष्ट केले जातात. कन्सेप्ट खूप ऍडव्हान्स आहे तो. ऍडव्हान्स कन्सेप्ट मध्ये आपण काम करतो. तो कन्सेप्ट वेगळा आहे. ॲलोपॅथीशी त्याचं टॅली होऊ शकत नाही. ती टोटली डिफरंट कन्सेप्ट फ्रॉम द ॲलोपॅथी पॉइंट ऑफ व्ह्यू. पण एनर्जी मेडिसिन म्हणून काम करू शकता. दिस इज एनर्जी मेडिसिन. ठीक आहे. हो सर, धन्यवाद. धन्यवाद.